तब्बल 20 वर्षांनी महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधत ठाकरे बंधूंनी एकमेकांशी हात मिळवणी केली। मात्र महापालिका निवडणुकांना 2 महिने उलटायच्या आधीच दोन्ही बंधूंमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची चिन्ह आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली एकनाथ शिंदेंची भेट हे या मतभेदाचं महत्त्वाचं कारण ठरते। भेटीवर आक्षेप घेणाऱ्या ठाकरे सेनेला राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय। निवडणुकीआधी शिंदेंवर तोफ डागणारे राज आता त्या शिंदेंकडे शहरांच्या समस्यांची कैफियत घेऊन गेल्याचा दावा करतात। दरम्यान ही भेट होताच मनसेला आधीपासून स्वीकृत नगरसेवक पद देण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे सुरू असलेली टाळाटाळ निर्णयात उतरली आहे। ठाकरे सेना आपल्या कोट्यातील तिघांना स्वीकृत नगरसेवक पद देणार असल्याची माहिती आहे। तर ठाकरे बंधूंच्या पक्षातील रुसव्या फुग्यांमुळे शिवसेनेचं मात्र चांगलंच मनोरंजन होत आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंमधले वाद नेमके कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोलापूर महापालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर झाली आहे। भाजपतर्फे 8 तर एमआयएम तर्फे एका सदस्याची निवड झाली आहे। पक्षीय बलाबलानुसार भाजपचे 9 स्वीकृत सदस्य होतात। मात्र पहिल्या सभेत भाजपने 8 सदस्य निवडले असून आणखी एका सदस्याची निवड बाकी आहे। दरम्यान महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची देखील निवड जाहीर करण्यात आली आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये 17 वर्षीय मुलगी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। पोलिसांकडे वारंवार या संदर्भात तक्रार करूनही दाद मिळत नसल्यानं बेपत्ता मुलीच्या आईनं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली आहे। मुलीच्या शोधाबाबत सिन्नर पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असून तपासाबाबतची कुठलीही माहिती मिळत नसल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप आमदार संग्राम जगतापांनी केलाय। या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मुलीचं अपहरण झालं आहे की ती स्वतःहून गेली आहे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये आणि या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। आरिफ पठाण म्हणून मुलगा आहे ना, तिथं राहायला होता भाड्याने। हे 2 वर्षापासून चालू होतं, आता मला माहिती पडलं ते। उद्या जर माझ्या मुलीला कमी जास्त झालं तर मी काय करू सर? मला कुणाची मदत नाही, मला नवरा नाही, काय नाही। मी हर्षल ताईची मदत करते, त्यांच्या पाया पडले माझ्या ताई माझी एवढी पोर वाचवा म्हणून। उद्या जर माझ्या पोरला कमी जास्त झालं तर मी काय करू? माझ्या मागे कुणाचा आधार नाही, माझं सगळं गेलं, माझ्यावर कोण नाही, माझ्यावर सोन्यासारखं लेकरू 15 दिवसापासून नाही सर। आरिफ पठाण पुण्याच्या तिकडे नाही का ते गाव आहे तिकडे, पोलिसाकडे गेलते ते म्हणते असं म्हणा येईन पोर, तुम्ही असं समजा येईन विषय सोडून दिला आणि तुम्ही असं राहिलं तर मग ती पोर येणार नाही असं समजा, एकदम हिंदी राहतो मी असं सांगते मला ते। कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केले? सिन्नर पोलीस स्टेशनला। मग आमची मागणी हीच आहे की यालाच लव्ह जिहाद मानतात। हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे। ज्या वेळेला हे 18 नसल्यापासून यांना टार्गेट केलं जातं आणि 18 असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं, पण प्रेम प्रकरण सुरू कधी झालं, ह्याचं वय काय होतं हे आपण तपासलं गेलं पाहिजे। म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव्ह जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले। आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं। तर या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। जवळजवळ 10 ठिकाणी आपण टीम पाठवली आहे। आज पण टीम बाहेर आहे आणि उद्या परत जसं लोकेशन मिळेल तसं आपला शोध होईल, लवकरच टीम मिळेल। काय प्रकरण काय एका मुलासोबत एक संशयित आहे आणि ते दोघं वेगवेगळ्या धर्माचे आहेत, तरी प्रिऑरिटीने आम्ही लोक पाठवतोय। चहात विष कालवून नातवानं चुलत आजीची हत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे। चैनीकरता दागिने लुटण्यासाठी नातवानं चहात विष घातलंय। विषारी चहा प्यायल्यामुळे उमा भीमगडे यांचा मृत्यू झालाय। यानंतर आजीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनावही त्यानं केला, मात्र पोलिसांच्या तपासात तो उघड झालाय। कोल्हापूरच्या गंगावेश इथला हा धक्कादायक प्रकार आहे। आरोपी प्रेम भीमगडेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली आहे। या समारंभादरम्यान त्या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी सावर्डे परिसरातल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात सुरंगीचं रोपटं लावलेलं होतं, ज्याचा आज भव्य असा वृक्ष झालाय। या झाडाच्या सावलीत सुनेत्रा पवार उभ्या होत्या आणि त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। तेव्हा या सुरंगीच्या रोपट्याची दादांनी लागवड केली होती त्यावेळेचा फोटो सुनेत्रा पवारांनी शेअर केलाय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई शहराचं रूप बदलत असून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी यावरून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. एका वृत्तपत्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या महामुंबई कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि जावेद अख्तर यांची उपस्थिती होती. शहर की एनर्जी अनबिलीवेबल है और मुख्यमंत्री जी, मैं इस मामले में बिल्कुल मेरी रेपुटेशन नहीं है कि मैं झूठी तारीफ किसी की करूं, लेकिन मैं आपसे कह रहा हूं कि यू आर द पर्सोनिफिकेशन ऑफ द सिटी. जो एनर्जी, जो एम्बिशन, जिस तरह से आप शहर को आगे ले जा रहे हैं, ये आप ही का काम. हैट्स ऑफ. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत 11वी आणि 12वी इयत्तेसाठी ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात यावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या संदर्भात शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना निवेदन सादर करण्यात आलंय. महापालिका शाळांमधून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी खासगी महाविद्यालयांचा पर्याय स्वीकारावा लागतो आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. हा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेनं 11वी आणि 12वीसाठी वर्ग सुरू करावेत अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. महापालिका शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानं तिथेच ज्युनियर कॉलेज सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. 11वी 12वी हे वर्ग जेव्हा आमचे विद्यार्थी या ठिकाणी जाऊन शिकतील तेव्हा आम्हाला आनंद होईल. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये शिकणारे आमचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा फायदा 10वी नंतर देखील झाला पाहिजे. त्यासाठी आमची मागणी आहे आणि मला असं वाटतं त्याचा पाठपुरावा हा आम्ही भक्कमपणे करू आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही सर्व सदस्य मेहनत करू. आमचे जे मुद्दे आहेत हे आम्ही जे काही मांडतो ते मुंबईकरांच्या हिताचं आहे आणि म्हणून जे मुंबईकरांच्या हिताचं आहे ते विरोधी पक्षात जरी आम्ही असलो तरीही आमच्या पद्धतीनं मांडण्याचं आणि ते मुंबईकरांच्या हिताचं काम हे सत्ताधाऱ्यांकडून करून घ्यायची जबाबदारी ही जी मुंबईकरांनी आम्हाला दिली आहे ती आम्ही करत राहू. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावाच्या ग्रामपंचायतीनं आरक्षित केलेल्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलाय. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं विरोध केला असता काही तरुणांनी त्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 46 जणांवर गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटकही केली आहे. दरम्यान पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा या तरुणांचा आरोप आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण ग्रामस्थांनी आज बोरी बंदचं आवाहन केलंय आणि त्यामुळे गावातील बाजारपेठा देखील आज बंद राहणार आहेत. मुंबईचे मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार असल्याची ग्वाही महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशननं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. नवी मोनोरेल अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि वेगवान असंही या पोस्टमध्ये म्हटलंय. वारंवार होणारा तांत्रिक बिघाड आणि मध्यंतरी प्रवाशांच्या जीवावर बेतलेला प्रसंग यामुळे 20 सप्टेंबरपासून मुंबईतली मोनोरेल सेवा ही खंडित करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला बिश्नोई टोळीनं धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 10 कोटी रुपयांची खंडणी मागत अमेरिकन नंबरवरून व्हॉइस नोट पाठवण्यात आली आहे. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरकडून ही धमकी आल्याचं सांगितलं जात असून या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत भेटीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना धुरंधर सिनेमाचं टायटल ट्रॅक बॅकग्राऊंड गाणं म्हणून वापरलंय. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ आता भारतीयांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.